हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 12वीचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यामध्ये आपला चालू आहे युनिट नंबर 12 म्हणजे 12वा. त्याचं नाव आहे अल्डिहाइड, केटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. ठीक आहे, तर आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि यामध्ये काही सेव्हरल प्रिपरेशन्स आपण दिलेले आहे. आपण त्या स्टेप बाय स्टेप सगळे प्रिपरेशन समजून घेऊ आणि आपले जे डाऊट आहे ते क्लिअर करू. कार्बोक्सिलिक ॲसिड जनरल रिप्रेझेंटेशन कसं आहे? नाम RCOOH. आपण असं पाहतो, त्याला असं लिहिलं तरी चालेल. नाम R_O आणि हा OH असं लिहिलं तरी चालते. याच्यावर 2 प्लस, याच्यावर 1. ठीक आहे, असं राहील. नाव पहिली प्रिपरेशन आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रॉम द नायट्राइल्स अँड अमाइड. अल्किल और अरिल नायट्राइल पासून सुद्धा सांगितलेली आहे आणि अल्किल और अरिल अमाइड सुद्धा पासून सांगितलेली आहे. होता याच्यामध्ये हे जे दोन्ही रिॲक्शन आहे जनरल हायड्रोलिसिसच्याच रिॲक्शन आहे. ठीक आहे, हायड्रोलिसिस किंवा आपण केमिकल ब्रेकडाऊन ऑफ बॉन्ड व्हाईल ॲडिशन ऑफ वॉटर म्हणजे हायड्रोलिसिस होते. तर मग आपण नायट्राइल पासून आता अल्किल नायट्राइलची एक रिॲक्शन पाहू पहिले. CH3C ट्रिपल बॉन्ड N. नायट्राइल म्हणा किंवा सायनाइड म्हणा, याला मिथिल सायनाइड म्हटलं तरी चालते. आणि नायट्राइल जर म्हणायचं असेल तर किती कार्बन? 2. इथेन नायट्राइल म्हटलं तरी चालते. नाव प्लस HOH काय होते बघू. 2 स्टेप रिॲक्शन आहे. बघा, हा जो OH आहे मार्किंग तुमचा इकडे जाईल, हा याच्याकडे जाईल. म्हणून नाव CH3C आणि हा इथं OH. ट्रिपल बॉन्ड झाला डबल बॉन्ड, मग ॲडिशन झाली आणि N पासून काय झालं H. आता हे जे स्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे हे एवढं स्टेबल नाही आहे, त्यामुळे हे स्ट्रक्चर अनस्टेबल असल्यामुळे लवकर कोणत्या दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये कन्वर्शन होते. आता हा तुम्ही बॉन्ड ॲरो बघा, जास्तीत जास्त या साईडनं तो कन्वर्ट होण्याला कमीत कमी या साईडनं इकडे वापस ते बॉन्ड बॅक चालला असं याचं सांगणं होतं. काय होते बघा, हा H हा नायट्रोजन जातो आणि हा डबल बॉन्ड हा इकडे शिफ्ट होतो. हेच तुम्हाला जे स्ट्रक्चर मिळतं ते असं राहतं. नाव CH3C डबल बॉन्ड O आणि हा NH चा काय झाला NH2. आता याला आपण माहिती हे बघा, दोन्ही रिॲक्शन जनरल. तुम्ही अल्किल नायट्राइल लावला तर तुम्हाला अमाइड हा अल्किलच भेटेल आणि अरिल जर नायट्राइल लावला तर तुम्हाला अमाइड हा अरिल अमाइड भेटेल. आणि डबल जर हायड्रोलिसिस जर तिथं झालं HOH, ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl म्हणजे ॲसिड हायड्रोलिसिस, तर तुम्हाला जो प्रोडक्ट मिळतो तुम्हाला काय नाव CH3COO आणि हा OH कुठे जाईल इथं आणि हा H इथं जाईल. म्हणजे काय तयार होते पहा, नाव CH3 हा सरळ सरळ इथं जाईल आणि हा हायड्रोजन NH2 चा काय NH3 CH3COO आणि हा OH प्लस NH आणि हा भेटला काय NH3 आणि NH3 हा बेस आहे आणि डायल्यूट HCl काय होते NH3 आणि हा एक NH4 आणि इथं तयार होते NH4Cl. तुम्ही फक्त इथं NH3 लिहिला तरी चालते. बघा, हीच जर प्रिपरेशन बघा, इथं दोन्ही प्रकारच्या गोष्टी तुमच्या फुलफिल झाल्या. नायट्राइल पासूनची रिॲक्शन सरळ सरळ इथपर्यंत येऊन आली आणि अमाइडची रिॲक्शन काय होणार इथून इथपर्यंत सुरू होऊन राहिली. आपण जर इथं फिनिल अमाइड जर लावला, फिनिल सायनाइड जर लावला C ट्रिपल बॉन्ड N, तर काय होतं आपण नाव OH सरळ आहे. हा OH पुढे जाईल कार्बन पाशी, हा पुढे जाईल नायट्रोजन पाशी. तुम्हाला जे रिझल्ट स्ट्रक्चर मिळेल ते कसं राहील, बेन्झीन हा C हा इथं OH इथं डबल बॉन्ड हा N आणि हा H. बट हे स्ट्रक्चर की खूप जास्त स्टेबल नाही, त्यामुळे याचं स्ट्रक्चर फर्दर पुढच्या स्ट्रक्चरमध्ये कन्वर्शन होईल. काय होईल तर इथं आपण हा H इकडे ट्रान्सफर करतोय आणि हा जो डबल बॉन्ड आहे हा इकडे शिफ्ट करतो. हेच हे जे रिझल्ट स्ट्रक्चर आहे ते यानुसार मिळेल. नाव C डबल बॉन्ड O आणि हा NH अमाइड अरिल अमाइड बेन्झामाइड. आणि हेच जर आपण हायड्रोलिसिस करू राहिलो इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड म्हणजे ॲसिड हायड्रोलिसिस डायल्यूट HCl, तर काय होतं बघा, हा जो OH ग्रुप आहे का हा इथं लागेल आणि हा नायट्रोजन हा NH2 चा काय होईल NH3. हेच बघा, नाव C डबल बॉन्ड O आणि हा OH प्लस NH2 हा एक नायट्रो हा NH होता, हा एक नायट्रोजन NH2 आणि NH हां ठीक आहे. इथे हा हायड्रोजन गॅस सॉरी हा NH2 आणि हा H NH3 आणि NH3 प्लस HCl हां NH3 प्लस एक NH4 आणि हा Cl. हेन्स NH4Cl हा तुमचा झाला. जर तुम्ही डायरेक्ट असं जरी लिहिलं जसं NR नाव C ट्रिपल बॉन्ड N प्लस ट्वाइस H2 प्लस डायल्यूट HCl, तर तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट सुद्धा लिहू शकता. नाव R
आणि हा COOH प्लस NH4Cl हा सुद्धा तुम्ही प्रोडक्ट करू शकता. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कार्बोक्सिलिक ॲसिडची प्रिपरेशन करू शकता. अल्किल म्हणा किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणा, दोन्ही प्रकारची प्रिपरेशन म्हणजे दिस इज सिंपल हायड्रोलिसिस. नाव फ्रॉम दुसरी प्रिपरेशन दिलेली आहे फ्रॉम ॲसिड क्लोराईड म्हणजे ॲसिडिक क्लोराईड आणि अनहायड्राइड म्हणजे ॲसिटिक अनहायड्राइड थ्रू बघू आपण. म्हणजे आपण काय करायचं आहे, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड युजिंग द ॲसिड क्लोराईड अँड अनहायड्राइड. ही सुद्धा एक हायड्रोलिसिस रिएक्शन आहे. ठीक आहे, आपण पाहू. नाव CH3 C डबल बॉन्ड O आणि हा इथं काय आहे, इथं क्लोराईड. नाव HOH सिंपल हायड्रोलिसिस आहे. आणि इथं जनरल काहीही चेंज झालेलं नाही. HCl बाहेर काढा, OH इथं लावून द्या, झालं तुमचा प्रोडक्ट तयार. नाव CH3 C डबल बॉन्ड O आणि हा इथं काय OH प्लस HCl काय आहे, बाहेर निघाल. शक्यतो काय होते, अशा रिॲक्शन मध्ये तुम्हाला इथं पिरिडीन टाकायला लावते. का बरं? कारण का पिरिडीन हा आहे एक बेस आणि हा काय करते, ह्या HCl ला काय करते, तो न्यूट्रल. हेन्स शक्यतो पिरिडीन टाकलं तरी चालेल, नाही समजलं तर नाही लिहिलं तरी चालेल. हेच हे सिंपल रिॲक्शन आहे. ॲसिड क्लोराईड थ्रू आपण बनवू शकतो. याचं नाव जर आयोडेसी पाहिजे तर क्लोराईड आणि हा किती कार्बन दोन इथे इथेनॉइल क्लोराईड नाव झालं तसं ETHANOYL आणि CHLORID आणि हा सुद्धा कार्बोक्सिलिक ॲसिड. अनहायड्राइड पासून सुद्धा तुम्ही एक रिॲक्शन करू शकता. जसं अनहायड्राइड जर घेतलं तुम्ही CH3 C डबल बॉन्ड O, हा O हा C डबल बॉन्ड O आणि हा CH3 द व्हॉट इज द नेम ॲसिडिक अनहायड्राइड. याचं सुद्धा सिंपल हायड्रोलिसिस होते HOH. आता इथे तुम्हाला दोन मॉलिक्यूल भेटते ॲसिडिक ॲसिडचे. कसे बघा, नाव CH3 C डबल OH बघा, CH3 C डबल OH आणि हा आहे CH3 C डबल OH. हे अशा प्रकारे दोन तुम्हाला ॲसिड कार्बोक्सिलिक ॲसिडच्या मॉलिक्यूल्स नाव CH3 C डबल OH ही एक प्रिपरेशन सांगितलेली आहे. ठीक आहे, तर फिलिंग अनहायड्राइड लावला तरी तुम्हाला रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट मिळेल आणि तुम्ही इथं जर ॲसिडिक क्लोराईड सोबत बेन्झॉइल क्लोराईड लावला तरी तुम्हाला इथं काय बेन्झॉइलचा प्रोडक्ट मिळेल. ह्या दोन वेळेला तुम्ही सुद्धा प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड करू शकता. अजूनही प्रिपरेशन्स आहे, आपण थोड्या अजून याच्या पुढच्या याच्यामध्ये समजून घेऊ. पहिले या दोन समजा, नंतर तिसरी आणि चौथी समजून सांगू. आता तिसरी प्रिपरेशन जी काय आहे, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रॉम इस्टर. ही सुद्धा एक हायड्रोलिसिस रिॲक्शन आहे और प्रिपरेशन आहे. रिमेंबर हायड्रोलिसिस म्हणजे काय, फक्त ॲडिशन ऑफ वॉटर म्हटलं म्हणजे हायड्रोलिसिस नाही. काय होतं, केमिकल ब्रेकडाऊन ऑफ बॉन्ड्स व्हाईल ॲडिशन ऑफ वॉटर म्हणजे कॉल्ड होते हायड्रोलिसिस. त्याच्यामध्ये दोन प्रकारची रिॲक्शन जनरली इस्टरमध्ये पाहायला मिळतात. एक असते ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ इस्टर आणि एक असते अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ इस्टर. अल्कली म्हणजे बेस. हे बघा, बेस प्रत्येकच बेस अल्कली नसते. अल्कली म्हणजे काय, जो वॉटरमध्ये सोल्युबल होणारा बेस हा त्याला आपण अल्कली म्हणतो. ठीक आहे, नाव पहिली प्रिपरेशन बघू आपण. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रॉम द ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ इस्टर. इस्टर म्हणजे काय, जनरल फॉर्म्युला काय, R C डबल बॉन्ड O हा O आणि हा इथं R हा दिस इज कॉल्ड एज द इस्टर. नाव ठीक आहे, ॲसिड हायड्रोलिसिस म्हणजे काय काय नाव, जसं सपोज नाव CH3 C डबल बॉन्ड O हा O आणि हा CH3. नाव दिस इज मिथिल आणि किती कार्बन आहेत, दोन. मिथिल इथेनॉइड ETHAN E रिप्लेस बाय OAT हे नाव इस्टरसाठी असते, आयोडेसिस. ठीक आहे, असो. नाव प्लस आपण करू HOH आणि कोणताही ॲसिड म्हटलं मिनरल ॲसिड, जसं डायल्यूट HCl लावलं तरी चालते, H2SO4 लावला तरी चालते. मिनरल ॲसिड म्हटलं HCl H2SO4 याच्यानंतर हे मिनरल ॲसिड्स आहे. नाव आता जनरली काय होते बघा, हा जो CH3 आहे हा एक OH निघेल बाहेर आणि हा जो H आहे हा इथं राहील. बघा, CH3 C डबल बॉन्ड O हा O आणि हा H प्लस CH3OH म्हणजे इथं तुम्हाला एक काय भेटते, अल्कोहोल आणि एक काय भेटला, कार्बोक्सिलिक ॲसिड. ठीक आहे, याला ॲसिडिक ॲसिड म्हणा किंवा इथेनॉइक ॲसिड म्हटलं तरी चालते. सपोज जर आपण म्हटलं C2H5 C डबल बॉन्ड O हा O आणि हा इथे CH3, याचं नाव काय, हा झाला मिथिल. किती कार्बन, दोन आणि तीन, इथे झाली प्रोपॅनॉइड यावं लागेल प्लस HOH. आपण यावेळेस मिनरल ॲसिड HCl लावला काही फरक पडत नाही, सारखंच आहे बेटा.
तर सेम प्रिपरेशन आहे आणि सेम वे होणार आहे. नाव CH3OH बाहेर काढायचा आणि हा OH इथे लावायचा. ना C2H5 C2H5 काय C डबल बॉन्ड O आणि हा OH प्लस हा निघेल CH3OH. रिमेंबर एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणता ऍसिड तयार करायचा आहे त्यानुसार इथं कोणता इस्टर लावायचा आहे हे आपलं डोकं असलं पाहिजे. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज द ऍसिड हायड्रोलिसिस. ऍसिड म्हणजे वॉटर ऍडिशन ऑफ वॉटर तर केलंच आपण ऍसिड म्हणजे ऍसिड हायड्रोलिसिस म्हणतात त्याला. दुसरा अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ इस्टर. या प्रोसेसला सॅपॉनिफिकेशन सुद्धा म्हणतात. सॅपॉनिफिकेशन म्हणजे काय, एक प्रकारे जनरली साबण म्हणजे सोप बनवण्याची प्रोसिजर म्हणजे सॅपॉनिफिकेशन. याच्यामध्ये सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक वॉटर सोल्युबल सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. बघू आपण ही रिएक्शन काय आहे. अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणजे हे ऍसिड हायड्रोलिसिस होती तशीच अल्कलाइन हायड्रोलिसिस करावं लागेल. सपोज नाव CH3 C डबल बॉन्ड O हा O आणि हा CH3 याचं नाव तुम्हाला सांगितलं आहे प्लस डायल्यूट NaOH. काहून का हे काय झालं, आता डायल्यूट म्हणजे त्याच्यामध्ये H2 वॉटर मॉलिक्यूल असणारच आहे. बघा इथे सुद्धा तुम्हाला पहिला प्रोडक्ट काय मिळते तर तुम्हाला अल्कोहोल मिळेल आणि हा जो सोडियम आहे हा ऑक्सिजन सोबत राहील. म्हणजे हा एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असल्यामुळे ते अट्रॅक्ट होतात. नाव CH3 C डबल बॉन्ड O हा O इथं निगेटिव्ह चार्ज आणि हा सोडियम आहे हा फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन विथ अटॅच. रिमेंबर इथं कोणत्याही प्रकारचा असा बॉन्ड दाखवायचा नाही. ठीक आहे. आणि हा जो अल्कोहोल तयार झाला हा झाला CH3OH मिथिल अल्कोहोल. ठीक आहे. तुम्हाला कोणता अल्कोहोल प्रिपेअर करायचा आहे, कोणता ऍसिड तयार करायचा आहे किंवा कोणत्या प्रकारचं तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही रिॲक्टंट लावा. ठीक आहे. जर तुम्हाला या रिॲक्शन मध्ये जर का इथिल अल्कोहोल काढायचा असेल तर तुम्हाला हा जो प्रोडक्ट आहे तो इथिल इथॅनॉइड लावावा लागेल किंवा व्हॉट एव्हर जो कोणता इस्टर तुम्ही लावा तो. जर आता ही अल्कलाइन प्रोसिजर आता ही 2 स्टेप रिॲक्शन जसं आपण ही पाहिलं फर्स्ट स्टेप. नाव आता याला काय म्हणतात ना सोडियम. हा काय एक प्रकारचा सोडियम हा जो आहे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. तर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे हा जो वॉटर सोल्युबल सॉल्ट आहे हा आणि हा एक सॅपॉनिफिकेशन प्रोसेस यासाठीच म्हणते. तर यामध्ये आपण काय म्हणू डबल नाव CH3 C डबल बॉन्ड O हा O निगेटिव्ह हा एक Na आणि डबल जर तुम्ही इथं हायड्रोलिसिस करू राहिले. आता या प्रकारे ही जी हायड्रोलिसिस होईल सेकंड प्रोसिजर मध्ये हायड्रोलिसिस आहे HOH इथं लिहा तुम्ही डायल्यूट HCl किंवा H2SO4 लावलं तरी चालते, कोणतेही मिनरल ऍसिड वापरलं तरी चालेल. तर इथं जनरली काय म्हणतात नाव हा जो H आहे हा इकडे शिफ्ट होईल आणि हा जो Na आहे हा NaOH म्हणून बाहेर निघेल. हेच तुम्हाला प्रोडक्ट जो मिळेल तो मिळेल ऍसिड. नाव C डबल O हा OH प्लस NaOH. आता आपण म्हणतो ही प्रोसिजरला आपण सॅपॉनिफिकेशन नाव कोण दिलं आहे. सो जनरल काय होते बघा व्हॉट आर सोप म्हणजे साबण काय सोप ऑर द सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड्स. आता हे पहा नाही तर सोडियम आता आपण जर इथं KOH बेस लावला असेल तर K लागला असता. तर सोडियम म्हणा किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड्स म्हणा किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणा हे याला आपण सोप म्हणतो. ही प्रोसिजर कंपनीमध्ये सोप बनवण्यासाठी वापरतो किंवा तुम्ही घरी सोप बनवू शकता असं काही नाही. हेच या प्रिपरेशनला सॅपॉनिफिकेशन प्रोसेस म्हणते आणि जनरल हायड्रोलिसिस आहे. अशा प्रकारे इस्टरपासून आपण कार्बोक्सिलिक ऍसिड बनवू शकतो. एक आहे ऍसिड हायड्रोलिसिस आणि एक आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस. रिमेंबर अल्कलीच्या जागी आपण बेस शब्द यासाठी वापरला आणि की अल्कली म्हणजे वॉटर सोल्युबल बेस आणि प्रत्येक बेस हा वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहे. हेन्स प्रत्येक अल्कली हा बेस आहे पण प्रत्येक बेस हा अल्कली नाही. ठीक आहे. यानंतर आपण तिसरी चौथी प्रिपरेशन पाहू. आता बघा चौथी आणि पाचवी प्रिपरेशन. नाव द प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम द अल्किल बेन्झीन अँड फ्रॉम द अल्किन. एक लक्षात घ्या मित्रांनो ह्या दोन्ही रिएक्शन ऑक्सिडेशन मध्ये आहे. ऑक्सिडेशन जर करत असेल तर ऑक्सिडायझिंग एजंट लागते. जसं जर LIC काढायचं असेल तर LIC एजंट लागतो. त्यानुसार ऑक्सिडेशन करायचं असेल तर ऑक्सिडायझिंग एजंट पाहिजे. रिडक्शन करायचं असेल तर रिड्युसिंग एजंट पाहिजे. ठीक आहे. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय रिडक्शन म्हणजे काय आपण ह्या अकरावीमध्ये PL पाहिलेलं आहे. तर ऑक्सिडेशन जर करत असतो तर ऑक्सिडायझिंग एजंट पाहिजे. आता एजंट कोणकोणचे आहेत जसं शक्यतो डायल्यूट HNO3 घेतला तरी चालत. तुम्ही डायल्यूट नायट्रिक ऍसिड घ्या अल्कलाइन और ऍसिडिक KMNO4 तसंच A2CR2O7 हा सुद्धा ऍसिडिक और अल्कलाइन मीडियम मध्ये चालते. नाही तर CrO3 सुद्धा चालते. आता हे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. सेव्हरल अजून सुद्धा आहेत पण आपण जनरली आपण हे वापरत असतो त्यामुळे आपण हे पाहू. बघा जनरल प्रिपरेशन काय म्हणतात त्यांनी अल्किल बेन्झीन म्हटलं आहे. आपण जनरल रिएक्शन कोणती करत असतो पहिले क्लोरोइनची किंवा मिथिल बेन्झीन म्हटलं तरी चालतं त्याला.
आणि डायरेक्ट ऑक्सिडेशन होणार याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मेकॅनिझम तुम्हाला या तुमच्या लेवलला शो ऑफ केलेलं नाही आहे. ही रिॲक्शन आपण पाहू KOH म्हणजे अल्कलाइन KMnO4च्या प्रेझेन्स मध्ये पाहू. कोणत्या प्रेझेन्स मध्ये पाहिलं तर डायरेक्ट प्रोडक्ट लिहावा लागेल तुम्हाला. तर हे असं इथं जनरली KOH अँड KMnO4 लिहायचं. आता हा M कॅपिटल आहे, सॉरी. तर याच्यामध्ये पहा जनरल मध्ये तुम्हाला डायरेक्ट हे टू स्टेप रिॲक्शन दिलेली आहे COO आणि हा K पॉझिटिव्ह, इथं हा निगेटिव्ह. सोडियम बेन्झोएट म्हणा और सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड म्हटलं तरी चालते. हो ठीक. आणि याच्यामध्ये डबल जर तुम्ही जर हायड्रोलिसिस करू राहिले असाल H3O म्हणा ऍसिड हायड्रोलिसिस म्हटलं तर चालेल. तर इथं तुम्हाला जो प्रोडक्ट भेटू आला आहे तो डायरेक्ट भेटू आला COOH म्हणजे बेन्झोइक ऍसिड. तुम्ही इथं क्युमिन वापरा ना, काही फरक नाही पडत ना. CH3 CH आणि इथं CH3. तर इथं जर तुम्ही जर क्युमिन वापरला तरी तुम्हाला सेम जर प्रोसिजर तुम्ही करून राहिली आहे KOH आणि KMnO4 लावून राहिली तर तरी तुम्हाला इथं पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड मिळेल. आणि सेम जर प्रिपरेशन तुम्ही रिपीट केली तरीही तुम्हाला इथं फक्त बेन्झोइक ऍसिड मिळेल. सो रिमेंबर तुमचा अल्किल ग्रुप किती लेंथ आहे, काय आहे, कसा आहे हे याच्यामध्ये काही देणं घेणं नाही. तुम्हाला जो ऍसिड मिळेल तो बेन्झोइक ऍसिड मिळेल. नाउ सेकंड जी प्रिपरेशन आहे ती आहे फ्रॉम अल्किन्स. अल्किन्स म्हणजे डबल बॉन्ड. चा अर्थ काय होतो तर कार्बन, कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतो आणि ही एक प्रकारची काय ते ऍडिशन रिएक्शन म्हटलं तरी चालते ना. ऑक्सिडेशन आहे, ऑक्सिडेशन तुम्ही वापरायचं. याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही ऍसिडिक KMnO4 वापरा म्हणजे H2SO4 आणि KMnO4 वापरलं तरी चालेल. ठीक आहे, आपण एक रिएक्शन बघूनच घेऊ ना. CH3 CH आणि इथं डबल बॉन्ड CH2. इथे काय होते बघा नाव H2SO4 आणि KMnO4 वापरलं चालेल. तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट वापरा ना, कोणतं वापरायचं जनरली इथपर्यंतच रिएक्शन होईल. नाव CH3COOH दिस इज द प्रॉडक्ट. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रिमेंबर आहे रिपीट मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मेकॅनिझम या दोघांनी याचं नाही. जर तुम्ही जर का डबल बॉन्ड सिस्टीम कोणची घेतली ही जरी घेतली तुम्ही त्याचं नाव किती आहे सायक्लोहेक्झिन. ENE म्हणजे डबल बॉन्ड सायक्लोहेक्झिन म्हणा. आणि सेम जर प्रिपरेशन जर तुम्ही जर का कोणती कंडिशन जर रिपीट करत असाल H2SO4 जर लावून राहिले KMnO4 ऑक्सिडायझिंग एजंट आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, CrO3 लावलं तरी चालेल, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. तर तुम्हाला इथे COOH म्हणजे ऍडॅपिक ऍसिड COOH. आता ऍडॅपिक ऍसिड हे जरी त्याचं कॉमन नाव आहे पण आयुर्वेदिक नाव कसं किती कार्बन आहे 1 2 3 4 5 6 हेक्झेन 1,6 कारण पहिल्या आणि 6वा कार्बनला लागला डाय म्हणजे 2 OIC ऍसिड. हेक्झेन डाय OIC ऍसिड म्हटलं तरी चालतं. त्या दोन्ही वेनं तुम्ही म्हणजे ऑक्सिडेशन वापरून फ्रॉम अल्किल बेन्झीन थ्रू आणि अल्किल्स थ्रू कार्बोक्सिलिक ऍसिड तयारचं प्रिपरेशन करू शकता. याच्यानंतरचं काय ते आपण याच्यानंतर अजून एक लास्ट प्रिपरेशन राहिलेली आहे ती पाहून घेऊन त्यानंतर क्वेश्चन्सचे जे क्वेश्चन्स राहिले त्याचे आन्सर घेऊ. Now this is our last preparation of carboxylic acid using the Grignard reagent. मित्रांनो Grignard reagent हे विक्टर रिग्नार्ड यांची एक प्रिपरेशन आहे आणि मोस्ट रिएक्टिव्ह हा सबस्टन्स आहे. याच्यापासून आपण सेव्हरल प्रिपरेशन्स करू शकतो. सध्या फिलहाल आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडची प्रिपरेशन्स पाहिजे. नाव Grignard reagent म्हटलं की आपल्या डोक्यात एकच येते R Mg आणि X. नाव व्हॉट इज X? X इज द इन हॅलाइड, R इज द अल्कीन और अरिल म्हटलं तरी चालते. Mg इज द मेटल. ठीक आहे बघा ते कसं जेव्हा रिग्नार्ड रिएजंटची प्रिपरेशन करू तुम्ही नाव पहिले CH3 Mg आणि हा घ्या Br. ठीक आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर याच्यावर पॉझिटिव्ह कॅरेक्टर याच्यावर निगेटिव्ह कॅरेक्टर येतो. काऊन का कार्बन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲज कम्पेअर्ड टू Mg. हेन्स जर ही प्रिपरेशन आपण CO2 सॉलिड CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड तर हा C हा डबल बॉन्ड असा आणि हा डबल बॉन्ड असा म्हणजे CO2 लिहायचा आहे ना आपल्याला. आता जनरल त्याचं ओरिजिनल ओरिएंटेशन असं असतं. आपण असं घेऊ किंवा तसा पाहिला ना तो जो मॉलिक्युल आहे तुम्ही तसं पाहिला तर तो एकदम मध्ये जर तुम्हाला दिसत असा C डबल बॉन्ड असा आणि याच्यावर किती तर 2 लोन असतील प्रत्येक ऑक्सिजनवर होते असं बघा. नाव हा जो निगेटिव्ह कॅरेक्टर आहे ह्या कार्बनवर ओपन अप होतो. कार्बनवर ओपन अप झाल्यानंतर हा बॉन्ड याच्यावर ओपन अप होतो. नाव नेक्स्ट रिझल्ट स्ट्रक्चर तुम्हाला काय मिळतं आणि रिमेंबर ड्राय इथर ही तुम्ही रिग्नार्ड रिएजंटच्या वेळेस लावायचंच. काऊन त्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही चालत नाही. ठीक आहे. तर
अशा वेळेस इथं काय काय होईल बघा. नाव सी डबल बॉन्ड इथं काय होईल सिंगल बॉन्ड 1 2 3 4 5 6 याच्यावर निगेटिव्ह कॅरेक्टर येईल. हा डबल बॉन्ड ऑक्सिजन जसच्या तसा आहे आणि इथं काय लागेल आता आता हा सी इथं CH3 आणि हा MgBr फक्त इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन थ्रू अटॅच आहे बाकी काहीही नाही. ठीक आहे. डबल काय केलं इकडे आपण घेऊ आपण. हा जो कार्बन आहे जे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे ह्या कार्बनवर अटॅक केला त्यानंतर हा डबल बॉन्ड इथं ओपन अप झाला. हे बघा हा CH3 इथे आणि हा MgBr इथे. नाव हा जो तुमचा प्रोडक्ट निघालेला आहे नाव डबल बॉन्ड C हा इथं CH3 घ्या आणि हा O 1 2 3 4 5 6 इथे निगेटिव्ह कॅरेक्टर आणि हा झाला MgBr याच्यावर 2 2 द्या. तर याचं जर का ऍसिड हायड्रोलिसिस केलं एक हे बघा एक तर H पॉझिटिव्ह HOH लिहा और तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस लिहित असताना H3O लिहिलं तरी चालतं. बोथ आर द ऍसिड हायड्रोलिसिस इन्व्हॉल्व. नाव बघा काय होतं रे. आता HOH आहे ना सरळ आहे. नाव CH3 COO आणि हा एक H हा एक H इथं जाईल आणि हा जो OH MgBr आहे काय करायचं. नाव काय म्हणते प्रोडक्ट नाव C हा CH3 हा डबल बॉन्ड O आणि हा O आणि हा H प्लस OH हा Mg आणि हा Br. आपण OH असा लिहू करून ऑक्सिजन पासून बनवून घेऊ. हे बघा आता हे असा लिहिला असं तुमच्या लक्षात कसं लिहून राहिला तुम्ही जसं ओरिजिनल लिहितात तसं लिहिलं तरी काही फरक पडणार नाही ना. नाव CH3 C डबल बॉन्ड O हा O आणि हा H असं लिहा. ठीक आहे. बघ आता हीच प्रिपरेशन तुम्ही मला याची करून दाखवा जनरल मध्ये कशी बेन्झीन इथं Mg आणि Br फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आणि प्लस तेच होईल काय O डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे. याची प्रिपरेशन करा ड्राय इथं जे तुम्हाला दिसेल ते ड्राय इथं. तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय प्रोडक्ट भेटेल हाच प्रोडक्ट भेटेल. फक्त इथं CH3 जागी काय लागेल हा फिनिल लागेल. नाव त्याच्यावर डबल ऍसिड हायड्रोलिसिस जर केलं तर तुम्हाला जो ऍसिड भेटेल तो बेन्झोइक ऍसिड मिळेल. तर बेन्झोइक ऍसिड कसा मिळेल त्याची प्रिपरेशन दोन स्टेपची आहे ती मला करून सांगायची. ठीक आहे. ही झाली आपल्या 6 प्रिपरेशन्स कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपरेशनच्या. यानंतर आपण ते क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करू आणि आजचं लेक्चर पण थांबवू. आता आजचा टॉपिक शिकल्यानंतर आपल्या समोर काही क्वेश्चन्स येऊन राहिले. नाव यूज युअर ब्रेन पॉवर. तर चला आपण आपल्या ब्रेनचा इस्तेमाल करू थोडा आठवण्याचा प्रयत्न करू. जे आज शिकवलं त्याच्यावरच 5 प्रकारचे 5 क्वेश्चन्स आहेत ते करू. नाव बघा हा झाला सायनाइड म्हणजेच नायट्राइल. नायट्राइलचं हायड्रोलिसिस आहे. आपण ही फर्स्ट रिॲक्शन पाहिली. याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं डायल्यूट HCl आणि आता तुम्हाला इथं वाटेल का मग H2O मॉलिक्यूल लिहिला का नाही इथं सुद्धा H2O मॉलिक्यूल लिहिला का नाही. अरे डायल्यूट म्हणजे काय वॉटरच होते ना वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये असेलच असा एक जनरल समज असतोच. ठीक आहे. पहिल्या प्रश्नाचा आन्सर आपण लिहायचा प्रयत्न करू. हे आहे ना CH3 CH2 आणि COOH. रिमेंबर जेवढे कार्बन तुम्हाला दिलेले आहे किती कार्बन आहे 3 कार्बनचा एक तर अल्डेट असेल तर अल्डेट काढायचा केटोन काढायचा आणि ऍसिड असेल तर काढायचा. या प्रोसेसमध्ये ऍसिडिक आणि हा जो नायट्रोजन आहे याचा बनतो NH4Cl. प्रिपरेशन करून पहा तुम्ही जनरल प्रिपरेशन सारखीच आहे. सेकंड हा अमाइड पासून आहे. ही सुद्धा पहिलीच प्रिपरेशन पाहिली. नाव CH3 COOH तयार होईल आपला. सेकंड क्वेश्चन मार्क आपण डायरेक्ट करू इथे. नाव CH3 COOH प्लस नायट्रोजनचा काय मिळाला मग इथं NH4Cl. आता याचे डायरेक्ट तुम्हाला काही प्रिपरेशन नाही आहे. फक्त जनरल एक किंवा 2 मार्काला क्वेश्चन्स राहतात. असेच क्वेश्चन्स तुम्हाला जे डब्ल्यू नीट मध्ये सुद्धा मिळतात त्याचे फक्त 4 ऑप्शन्स राहतात. तर तिसरा आहे आपण पाहू अल्किल बेन्झीनचं त्यांनी काय म्हटलं ऑक्सिडेशन म्हटलेलं आहे आणि मी तुम्हाला म्हटलं ऑक्सिडेशन असताना अल्किल बेन्झीन असेल अल्कलाइन और ऍसिडिफाइड KMnO4 K2Cl2O7 असेल किंवा कोणताही डायल्यूट HNO3 जरी असलं तिथं किंवा CrO3 जरी असलं तरी डायरेक्ट इथं ऑक्सिडेशन करायचं C6H5 COOH म्हणजे बेन्झोइक ऍसिड तयार करायचं. बघू कसं. नाव C6H5 COOH हे असं त्याचं प्रॉडक्ट. ठीक आहे. हा झाला तुमचा तिसरा प्रोडक्ट. चौथा क्वेश्चन काय म्हणजे बघू. हा इस्टर आहे आणि याचं ऍसिड हायड्रोलिसिस आहे इस्टरचं. बेस हायड्रोलिसिस केलं तरी चालते. समजा बेस हायड्रोलिसिस तुम्हाला विचारलं असेल तिथं डायल्यूट HNO3 आणि पहिल्या स्टेपमध्ये असं डायल्यूट NaOH लिहिलं आहे. सेकंड प्रोसेसमध्ये ऍसिड हायड्रोलिसिस लिहिलं आहे. ठीक आहे. आता हे ऍसिड हायड्रोलिसिस आहे त्यामुळे 1 स्टेप रिॲक्शन आहे. इथं काय आहे CCH5 COOH ऍसिड निघाल आणि C2H5 म्हणजे इथिल अल्कोहोल बाहेर निघाल. बघा काय होऊन राहिलं. नाव C6H5 COOH प्लस C2H5OH. इथं काय तयार होणार तयार इथिल अल्कोहोल तयार होणार. ठीक आहे. आणि पाचवी प्रिपरेशन आहे रिग्नॉल्ड रिएजंट जी आपण रिसेंटली आताच बघितली. ड्राय आईस म्हणजे काय आपल्या घरचा ड्राय आईस नाही.
ड्राय आईस म्हणजे सॉलिड CO2 कार्बन डायऑक्साईड सॉलिड सुद्धा बनतं आणि खूप जास्त हार्ड असतो, स्टील सारखा हार्ड होतो तिथपर्यंत. नाव ड्राय आईसच्या प्रेझेन्स ड्राय इथरच्या प्रेझेन्स रिएक्शन आणि सेकंड म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये हे आणि सेकंड स्टेपमध्ये असे यूज करायचं आहे. तर इथं तुमचा प्रोडक्ट काय निघेल बघा, जसं आपण आताच काढलेला आहे तो नाव CH3 आणि COOH प्लस OH G आणि हा Br. अशा प्रकारे आपल्या सगळ्या प्रश्नाचे आन्सर काढले केमिस्ट्री. तर अशा प्रकारे आजचा टॉपिक होता बेटा. त्यानंतर उद्या याच्यानंतरचा टॉपिक बघू. काही क्वेश्चन्स असेल तर मला रेग्युलर जरूर विचारा आणि काही डाऊट असेल तर मला तुम्ही मेसेज करून करू शकता. ओके, तर आजच्यासाठी एवढंच.